भारतामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. आजच्या मन्नाकरिता निवडलेला शास्त्रभाग कलसेकरास पत्र याचा 2 अध्याय 13 ते 17 ही वचने. कलसेकरास पत्र याचा 2 अध्याय 13 ते 17 ही वचने. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावांनी सुनता न झालेल्यांचे मेलेले होता, त्या तुम्हास त्याने त्यांच्या बरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जय उत्सव करून त्याचे उघड उघड प्रदर्शन केले. तर मग खाण्यापिण्याविषयी तसेच सण, अमावस्या किंवा शाब्बात पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. ह्या बाबींपुढे होणाऱ्या गोष्टींच्या छाया आहेत. शरीर तर ख्रिस्ताचे आहे. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. माझ्या प्रियांनो, आज आपण सकाळी कलेस्येचं पत्र त्याचा 2 अध्याय वचन 13 ते 17 पर्यंत वाचन केलेले आहोत. या वचनामध्ये विशेष देवाचा दास प्रेषित पौल खोट्या शिक्षणाविषयी सांगत आहे. तो मंडळीला मार्गदर्शन करत आहे की मंडळांमध्ये कशा प्रकारचे खोटे शिक्षण चालू आहे. तो आमच्या पापाकरिता, माझ्या पापाकरिता मारला गेला, गाळला गेला आणि 3ऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो पुन्हा घेण्यासाठी येणार आहे आणि तसंच तो आम्हाला पण आपल्याबरोबर नेणार आहे, याविषयी तो सांगत आहे. आणि म्हणून सांगत आहे की बंधुजनो, तुम्ही खोट्या शिक्षणापासून दूर राहा, जे माणसाच्या आत्मिक उन्नतीच्या लाभाचे नाही, तर ते शारीरिक उन्नतीच्या लाभाचे आहेत. आणि आत्मिक उन्नतीचा लाभ म्हणजे तारण, आत्मिक उन्नतीचा लाभ म्हणजे धार्मिकतेचं जीवन, आत्मिक उन्नतीचा लाभ म्हणजे सार्वकालिक जीवन. आणि हा सार्वकालिक जीवन
प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केल्याने मिळतो. हा सार्वकालिक जीवन प्रभूच्या मार्गाने चालल्याने मिळतो. हा सार्वकालिक जीवन पश्चाताप केल्याने मिळतो. आणि म्हणून तो सांगत आहे की माझे प्रियांनो, तुम्ही प्रभू येशूवरती विश्वास ठेवा, कारण अगोदर तुमचं जीवन जो आहे, तुम्ही तुमच्या शारीरिक अपराधामध्ये मेलेले होतात, तुम्ही तुमच्या शारीरिक पापामध्ये मेलेले होतात. परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलं, त्याने आपलं रक्त सांडवलं आणि या सर्व शारीरिक अपराधाची त्याच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला क्षमा मिळालेली आहे. आणि म्हणून आता तुम्ही या जगात जीवन जगत असताना तुमचं शरीर जे आहे ते ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि मग ख्रिस्ताचं शरीर आहे तर आम्ही एक विश्वासयोग्यतेने, पवित्रतेने, धार्मिकतेने आम्ही जीवन जगायला पाहिजे, जेणेकरून जो सार्वकालिक जीवन देवबाप्पाने आमच्यासाठी ठेवलेला आहे तो निश्चितच आम्हाला प्राप्त होईल. आणि एवढंच नाही तर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो, कबुली करतो, तर निश्चितच प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये अनेक चांगल्या गोष्टी तो आमच्या जीवनामध्ये करतो. उदाहरणार्थ आमच्या जीवनामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या गोष्टी तो आमच्या डोळ्यापुढे आणतो, सांगतो की ते आम्ही सोडून द्यावं, कारण आम्ही आता ख्रिस्ताचे आहोत. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, तुम्ही आणि मी या जगात जीवन जगत असताना आम्ही या प्रकारे पौलुस म्हणतो की जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करत आहे तसंच तुम्ही माझं अनुकरण करा. या जगात जीवन जगत असताना आम्ही सुद्धा पौलाचं अनुकरण करणं खूप गरजेचं आहे. आणि जर आम्ही खरोखर ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहोत, पौलाचं अनुकरण करत आहोत, तर निश्चितच प्रभू परमेश्वर आमच्या जीवनात अद्भुत आणि अद्भुत कार्य करतो, चमत्कार करतो, आम्हाला आशीर्वादित करतो आणि आम्हाला कोणत्या चांगल्या गोष्टीची उणीव पडू देत नाही. म्हणून महत्त्वाचं जे आहे ते तारण आहे, महत्त्वाचं जे आहे पापाची क्षमा आहे, कबुली आहे, आणि ते आम्ही प्रत्येकाने करायला पाहिजे माझ्या प्रियांनो. आणि जर आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास करत आहोत, जर आम्ही धार्मिकतेच्या मार्गाने चालत नाही, जर आम्ही पवित्र जीवन जगत नाही, जर आम्ही उत्तम जीवन जगत नाही, तर माझ्या प्रियांनो सार्वकालिक जीवनाचा जो वाटा आहे तो आम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून आम्ही रोज पश्चाताप करायला पाहिजे, रोज देवाचा धावा करायला पाहिजे, रोज आम्ही वचनं वाचायला पाहिजे आणि वचनाच्या अनुसार आम्ही जीवन जगायला पाहिजे. जर आम्ही असे करतो तर निश्चितच प्रभू आम्हाला आशीर्वादित करेल आणि आमच्याद्वारे अनेक लोकांचे तो तारण करेल. माझ्या प्रियांनो, आमच्याद्वारे अनेक लोकांच्या जीवनात तो बदल आणेल. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती जीवन जगणं खूप गरजेचे आहे. या गोष्टी पौल कलिसियाच्या मंडळीला सांगत आहे की तुम्ही खोट्या शिक्षणाकडे धावू नका, खोट्या शिक्षणाकडे तुम्ही लक्ष देऊ नका, तर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, ज्याने तुमच्या आणि माझ्या तारण केलेले आहे, ज्याने तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा केलेली आहे आणि ज्याने तुम्हाला आणि मला जीवन दिलेलं आहे. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या प्रभू, परत एकदा आम्ही तुझ्या जवळ येतो आणि आज तू आमच्याशी बोललेला आहेस की प्रभू आम्ही खोट्या शिक्षणापासून पळावं आणि खरं शिक्षण जे आहे तारण, उद्धार, पापाची क्षमा यावर विश्वास ठेवून आम्ही पवित्र धार्मिकतेचे जीवन जगावं. आम्हाला प्रत्येकाला सहायता आणि मदत कर. तारणाऱ्या येशूच्या नावात प्रार्थना मागतो, म्हणून ते स्वीकार कर. आमीन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.